पावसाच्या या हिरव्यागार वातावरणात कवितांनाही बहर येतो असं म्हणतात आणि आज माझ्यासोबत एक अशीच अभिनेत्री आहे जी कवयित्री आहे, ती एक मनस्वी व्यक्ती आहे. स्पृहा, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. खूप मस्त वाटतंय आणि आपण अशा वातावरणात या हवेत गप्पा मारायला बसलो हे फारच जास्त मजेशीर आहे. विषयच तसा आहे ना आजचा. येस. स्पृहा, म्हणजे खूप जणांना हे माहिती नाही आहे. आता मला माहिती आहे की तू खूप छान कविता लिहितेस, पण तू या कवितेकडे कधी वळलीस? थोडंसं मला मागे जायला आवडेल. खरं तर मी जेव्हा 9वीत होते ना तेव्हा आमच्या विद्यार्थी पटवर्धन म्हणजे माझ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींची चांगल्या सुरुवात त्यांच्यामुळे झाली आणि त्यांनी मला एकदा बालश्री नावाच्या एका स्पर्धेसाठी पाठवलं. वेगळ्याच पद्धतीचं ते सगळं वातावरण होतं आणि मी खूप मनापासून ती स्पर्धा अख्खी एन्जॉय केली आणि देशभरातनं ज्या मुलांना 5 मुलांना तो अवॉर्ड मिळतो प्रत्येक फील्डमध्ये. त्या 5 मुलांपैकी मी पहिली आले होते. सो तिथून ती मजा एक लागत गेली, की आपल्याला एक विषय घेऊन आपण आपलं म्हणणं आपण त्याच्यावरती मांडू शकतो. आणि तिथं आम्हाला पहिल्यांदा कविता करायला होत्या. एखादी ओळ घेऊन म्हणा, एखादा शब्द घेऊन म्हणा. मग हळू मात्र खरंच त्याच्यातली गंमत वाढायला लागली आणि खूप छान ना मला वेळच्या वेळी काही माणसं भेटत गेली छान-छान, चांगली-चांगली. त्यांनी मला त्या वेळेला काय वाचलं पाहिजे आपण आपलं आणखीन बेटरमेंटसाठी ते सांगितलं. त्याच्यामुळे कविता वाचायची सुद्धा आवड लागली. तसा पहिला कविता संग्रह आधी येऊन गेला, आता दुसरा कविता संग्रह येऊ पाहतोय, लोपामुद्रा. नावच इतकं युनिक आहे स्पृहा, त्या नावाविषयी आधी सांग. लोपामुद्रा ही आपल्याला बऱ्याचदा नुसती ऐकून माहिती असते ती म्हणजे अगस्त्य ऋषींची लोपामुद्रा ही पत्नी. पण एकदा ना मी अरुणाताईंबरोबर गप्पा मारत होते. अरुणा ढेरे कवयित्री आपल्या सगळ्यांना मोठ्या त्या माहिती आहेत मोठ्या कवयित्री म्हणून. आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता एकदा असा सहज विषय निघाला तेव्हा त्यांनी एक असा वेगळाच अर्थ मला सांगितला की लोपामुद्रा म्हणजे अशी एखादी स्त्री जिची मुद्रा लोप पावली आहे समोरच्यासाठी काहीतरी करण्यामध्ये. मग तो तिचा जोडीदार असेल, तिचा प्रियकर असेल, तिचा मुलगा असेल, मित्र असेल किंवा कोणीही तिच्या आसपासची अशी एखादी व्यक्ती ज्याच्यासाठी ती तिला स्वतःला विसरून गेले किंवा तिच्याकडे अनेक कपॅसिटीज असतात, कॅपेबिलिटीज असतात, पण त्या सगळ्या गोष्टी तिने यांच्यासाठी बाजूला ठेवल्या. एक समर्पण आहे एक त्याच्यात. समर्पण आहे. मग ते विथ चॉईस असेल किंवा विदाऊट चॉईस असेल. जेव्हा मी हा काव्यसंग्रह किंवा यातल्या कविता पाहिल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या प्रत्येक कवितेला एक स्पेसिफिक थीम आहे आणि ही थीम अशी आहे की ज्या पद्धतीने माझी जडणघडण झाली त्या पद्धतीने मला माझ्या आसपास काय काय गोष्टी जाणवल्यात त्या सगळ्या त्या कवितांमध्ये उतरत गेल्या कुठेतरी. हा कविता संग्रह विशेषतः स्त्री मनाचा वेध घेणारा स्त्री आहे. मनाचा वेध घेणारा असं आपण डेफिनेटली हा, म्हणू त्या शकतो. अँगलनी सगळ्याच बद्दल बोलणार आहे. सगळ्याच अँगलनी मुळात एका मुलीच्या एका स्त्रीच्या मनात टाइमली उमटलेल्या या भावना. सो ऑब्व्हियसली त्या सगळ्याच स्त्रियांचं कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी लेवलवरती प्रतिनिधित्व करतात. तुला वाचून काढावे जरासे पुस्तक आयसे हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी मग त्या सरावून अक्षरांनी श्वास मारा. जेव्हा स्पृहा आणि कविता असा संबंध आम्ही जो पाहिला, म्हणजे किंवा आपल्या छान प्रेक्षकांनी जो पाहिला तो कुहूमध्ये पाहिला आणि कुहू खूप भावली, सर्वांनी मनापासून प्रेम केलं तिच्यावर. पण त्या कविता खूप वेगळ्याच अल्लड होत्या. मग तेव्हा कुहू आणि स्पृहा हे कुठेतरी एकत्र होतं, कुठेतरी स्पृहामध्ये ती कुहू होती का काय होतं ते? निश्चितपणे कुठेतरी ते कुहू असणारच कारण एकतर मला स्वतःला कवितांमध्ये रमायला आवडतं. त्याच्यामुळे मी कविता करते ह्याचा फायदा मला असा झाला की मला त्या कॅरेक्टरवरती त्या व्यक्तिरेखेवरती विश्वास ठेवणं सोपं गेलं. कारण ते फार महत्त्वाचं होतं की पूर्ण विश्वास ठेवून त्या कॅरेक्टरवर, दिग्दर्शकावर, लेखिकेवर मगच ती व्यक्तिरेखा करणं हे फार जास्त गरजेचं होतं. नाहीतर ती तितकी मजा आली नसती कदाचित. म्हणजे समजा मलाच ते पूर्ण पटलं नसतं आणि मीच त्याच्याबद्दल ॲप्रिहेन्सिव्ह राहिले असते तर कदाचित ते लोकांनाही तितकं भावलं नसतं. पण मला ती पूर्ण आवडली होती कुहू ही. ती जशी मनापासून वाटते गेली. मी मनापासून ती कुहू साकारली. कारण कुठेतरी मला ह्याची पण गंमत वाटायला लागली की इतक्या सगळ्या आसपास घडणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा फार जे प्रॅक्टिकल होत चाललंय ना सगळं त्याच्यामध्ये असं कोणीतरी इतकं निरागस, इतकं साधं, इतकं खरं हे असू शकतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला सारखं वाटायचं. त्याच्यामुळे
कुहू मी खरंच मनापासून एन्जॉय केली, फार मजा केली. कुहूच्या आईची जशी अवस्था व्हायची तसं तुझ्याकडे नाही झालं ना. नाही, ते माझ्या आईला विचारायला पाहिजे, कारण ते झालेलं असणार. मला आठवते मी कित्येकदा तिला असं रात्री झोपेतनं 2-2:30 वाजता उठवलंय. आत्ता सुचली मला कविता. कविता आलीये, मला आत्ता कविता आलीये, ही तू ऐक, असं म्हणून मी कित्येकदा तिला, बाबांना, माझी बहीण आहे धाकटी, तिला उठवलंय. या आणि सर्वाकडे ते कसे पाहतात? खूप कौतुकाने पाहतात माझ्या, म्हणजे टचवूड माझ्या घरनं मला इतका, प्रत्येक गोष्टीतच माझा इतका सुंदर सपोर्ट मिळालाय की मग अगदी क्षिप्रा असेल तर क्षिप्रापासून ते बाबांपर्यंत. जेव्हा चांदण चुरा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की कदाचित आत्ता या फार ग्रेट कविता नसतील, तुझा पहिला कविता पहिला कविता संग्रह होता, पण आपण तो कविता संग्रह प्रकाशित करू, कारण जेव्हा काही वर्षांनंतर तू मागे वळून बघशील तेव्हा तुला खूप गंमत वाटेल हे बघताना की वयाच्या 14व्या वर्षी 15व्या वर्षी मी काय विचार करत होते. अरे, फार मोठं प्रोत्साहन आहे. हा, आणि अशा पद्धतीचं प्रोत्साहन मिळणं याच्यासारखं सुंदर काहीच नसतं, आणि ते प्रत्येक पावलावर तुम्हाला आणखीन पुढे जायला मदत करतं. आणि म्हणूनच तू अशी एक एक सुंदर कविता करायला लागलीस त्यांच्या सपोर्टमुळे. नक्की. कवितांबद्दल आपण खूप बोलतोय, एखादी कविता होऊन जाऊ दे. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी, नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना, थरथरला प्राजक्त जरासा खूण अंतरी तरी पटेना. ऋणजुणले अनुबंध जरासे सरू न उरला जरा पुरिया. ऋणजुणले अनुबंध जरासे सरू न उरला जरा पुरिया. नको नको म्हणताना बिलगे तुझ्या मिठीची साखर माया, तुझ्या मिठीची साखर माया. किती छान स्पृहा, खरंच एक तू अशी एक वेगळी स्पृहा आम्हाला पाहायला मिळते जेव्हा तू कविता सादर करत असतेस तेव्हा. आणि जसं प्रत्येक कवीला राधाकृष्णाची आवड ही असतेच, तशी तुलाही ती आहे. आणि कुठे राधा मीरा दिसतीये का लोपामुद्रामध्ये? लोपामुद्रामध्ये अनेक ठिकाणी राधा मीरा डोकावतात, आणि मला असं वाटतं की प्रत्येकच कवीला कुठे ना कुठेतरी ही प्रतीकं खुणावत असतात. आणि त्यात समजा तुम्ही म्हणजे तुम्ही इंदिराबाईंच्या कविता खूप मनापासून वाचलेल्या असतील, बोरकरांच्या कविता वाचलेल्या असतील, शांताबाईंच्या कविता वाचलेल्या असतील, तर कुठेतरी ना तुमच्यावरती तो प्रभाव पडत असतो असं मला वाटतं. आणि मी या 3 कवींची भयंकर मोठी फॅन आहे, भयंकर मोठी. आणि बोरकरांच्या कवितेतनं जाणवणारा तो निळा रंग, किंवा इंदिराबाईंच्या कवितेत परत परत भेटत राहणारे राधाकृष्ण, कुब्जा, हे या प्रतिमा तुमच्या डोक्यात घर करत असतात. म्हणजे लोपामुद्रामध्ये एक कविता आहे माझी, अजून आहे तिथेच राधा नावाची, जी मला खूप मनाच्या जवळची कविता आहे. आणि त्यावेळेला मला आठवते अजूनही की मी युगंधर वाचलं होतं नुकतंच, वा. आणि युगंधरचा तो एक युगंधरचा एक प्रभाव. पगडा, तो एक प्रभाव, असं सगळं डोक्यात घेऊन मी ही कविता लिहिली होती की अजून आहे तिथेच राधा, अजून आहे भरले गोकुळ, अजून आहे तिथेच राधा, अजून आहे भरले गोकुळ, श्यामनिळ्याच्या आठवणींनी अजूनही मन होते व्याकुळ. यमुनेच्या डोहावर उठती अजून कारे तुझे तरंग, अजून वाऱ्यावरून येती बासरीचे तव सूर अनंग. अस्तित्वाच्या रूढार्थाला छेदून जाते तुझीच छाया, अनयाच्याही मनात दाटे तुझीच अनवट काजळ माया. वा. जगणे सारे निळेच माझे प्रेमयोग हा तुझा मुकुंदा, जगणे सारे निळेच माझे प्रेमयोग हा तुझा मुकुंदा. विरत चालले भरले गोकुळ, अजून आहे तिथेच राधा, अजून आहे तिथेच राधा. हे जगणे सारे निळेच माझे, हे हे फार सुंदर आहे स्पृहा. आणि कुठेतरी ना त्या सगळ्या प्रतिमा आणि ते ते रंग असतात ना, ते खूप सतत आपण रिलेट करत असतो. म्हणजे माझ्या कवितांमध्ये मला नेहमी असं वाटतं की निळा, जांभळा ह्या छटा खूप असतात कायम. लोपामुद्रा हा कविता संग्रह आता समोर येतोय, तर त्याच्यात काही चित्र आहेत असंही कळलंय. तर कसं हे पुस्तक कसं समोर येणार आहे, कसं साकारत गेलं त्याही बद्दल सांगा. आमच्या पहिल्यापासूनच असं मनात होतं की काहीतरी वेगळ्या पद्धतीने ह्या कविता लोकांपुढे जाव्यात. कारण फार वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही बालश्रीला गेलो होतो तेव्हा सुमित पाटील नावाचा माझा मित्र आहे, त्याने मला सांगितलं होतं की तुझ्या पुस्तकाचं डिझायनिंग मी करणार. शब्दांची आणि किंबहुना शब्दांपेक्षा शब्दांमागचा जो अर्थ असतो ना, त्याची त्याला खूप चांगली समज आहे. त्यामुळे आता गंमत अशी झाली की लोपामुद्रा फक्त काव्यसंग्रह राहिलाच नाहीये, तो काव्य चित्रसंग्रह झालाय एक. आणि प्रत्येक त्या चित्रामधून एक कविता तुम्हाला भेटेल.
आणि कवितेत एक चित्र तुम्हाला सापडेल वा. लोपामुद्रा असा ना, असा आमचा प्रयत्न तरी आहे. आणि डेफिनेटली सुमितच्या त्या चित्रांमुळे खूप देखणं झालंय पुस्तक सगळं आणि फार फार मनापासून त्याने ते सगळं काम केलंय आणि आपलं म्हणून काम केलंय असं. आणि प्रकाशन सोहळ्याला तुझे सगळे लाडके मित्रमैत्रिणी आणि अर्थात जे आता खूप मोठे अभिनेते अभिनेत्री आहेत, मोठे कवी आहेत, हे सगळे येणार आहेत, सगळे तुला साथ देणार आहेत. ही साथ किती, ही खूप प्रेशस आहे ना स्पृहा. खूप प्रेशस आहे, खूप प्रेशस आहे. म्हणजे बाकी कशाहीपेक्षा मला असं वाटतं की ही जी माणसं माझ्या बरोबर उभी राहिली आहेत हा कार्यक्रम करण्यासाठी किंवा छान पद्धतीने हा कार्यक्रम लोकांपुढे जाण्यासाठी, मला इतका जास्त आनंद आहे या गोष्टीचा. स्वानंद किरकिरेंच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. सचिनजी अभिनेते दिग्दर्शक, सचिनजींसारखे एक मोठं व्यक्तिमत्व त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून येणार आहे. नक्कीच इतक्या या मोठ्या मोठ्या कवींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, या मित्रांची साथ तुझ्या सोबत आहे स्पृहा. खूप मोठी हो, खूप या मनापासून शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. पण जाता जाता मोह आवरत नाहीये, एखादी कविता होऊन जाते. मी एक चारोळी ऐकवते. तुला वाचून काढावे जरासे पुस्तकायसे, तुला वाचून काढावे जरासे पुस्तकायसे, हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे, निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी, निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी, मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे, मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे.